नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्या म्हणाल्या, मी महाराष्ट्रातील खासदार नाही तर महिला म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे। अन्न त्यागाचं आंदोलन करू नका, तुम्ही आणि सगळे एकत्र लढू। बजरंग सोनावणे आणि मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। त्यांनी आम्हाला शब्द दिलाय या विषयात लक्ष घालीन। कोणीही गुन्हेगार असू देत त्यांची गय करू नका, असं सुप्रिया सुळे म्हटले आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुहूर्त ठरला असून यावेळी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील, तर अजित पवार 10 मार्च रोजी विधान परिषदेत 2025 ते 26 या आर्थिक वर्षाचा पवार बजेट सादर करतील। शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर एका सुसाट फॉर्च्युनर गाडीने पायी चालत असलेल्या आई व लेकाला जोरात धडक मारून उडवल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली। या भीषण अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे। एक दिवस माजी मंत्री आदित्य ठाकरे हेच वडील शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून जातील, असं म्हणत शहाजी बापूंनी चर्चेला तोंड फोडलं आहे। कोथरूड परिसरात 2 डुकरांचा सोमवारी मृत्यू झाला। कोथरूडमध्ये 6 फेब्रुवारी पासून 54 डुकरांचा मृत्यू झालाय। यापैकी एका डुकराच्या शरीरात कार्बामेट हा रासायनिक घटक आढळला आहे। त्या संदर्भातील अहवाल पशुसंवर्धन विभागाने महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला पाठवलाय। भोपाळ येथील राष्ट्रीय पशुवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर डुकरांच्या मृत्यूचे गूढ उघडणार आहे। पिंपरी चिंचवड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली। इमारतीच्या 15व्या मजल्यावरून उडी मारून तिने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। वर्गमित्राकडून वारंवार होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे। अहिल्यानगरच्या स्पर्धेत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने मल्लांवर अन्याय केला असल्याचे सांगून ही संघटनाच अनधिकृत असल्याचे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी म्हणतात। परिषदेला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता असून आमचीच संघटना अधिकृत असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे परिषदेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा केली। त्यामुळे धाराशिव पाठोपाठ यावेळी ही 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत। कल्याणजवळ असलेल्या उंबर्डे गावातील एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमात चिंतामण लोखंडे हे त्यांच्या हातातील रिव्हॉल्वर सुमित भोईर यांना दाखवत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता। चिंतामण लोखंडे भाजपचे कार्यकर्ते आहेत। चिंतामण लोखंडे यांच्या विरुद्ध अग्निशस्त्र अधिनियम कायद्यान्वये शनिवारी गुन्हा दाखल केला आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य वितरणाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले। मात्र या आधार प्रमाणीकरणाकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे। प्रमाणीकरणाचे काम 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना रायगड जिल्ह्यात 60% लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे। त्यामुळे लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण मुदतवाढ देऊन सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। बस स्थानक हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते, त्यामुळे व्यापार उदीम विकसित होते। हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस स्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी व्यापारी संकुल आणि त्यामधून येणाऱ्या महसुलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले बस पोर्ट निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी दळणवळणाचा सुंदर मिलाफ साधला आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। तर गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस पोर्ट प्रकल्पाची माहिती घेताना बोलत होते। लाकूड किंवा कोळसा जाळून त्यावर चालणाऱ्या बेकरी व उपहारगृहातील तंदूर भट्ट्या आता लवकरच बंद कराव्या लागणार आहे। पाव, लादी पाव यासारख्या पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या भट्ट्या, हॉटेल, उपहारगृहे, उघड्यावर अन्न पदार्थ तंदूर करणारे व्यावसायिक यांना पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे। त्यानुसार मुंबई महापालिकेने या सर्व व्यावसायिकांना आता 8 जुलैची मुदत दिली आहे। राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या वसतिगृहांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयानुसार राज्यभरातील अल्पसंख्याक मुलींसाठीच्या वसतिगृहातील रिक्त जागांवर अल्पसंख्याक समाजातील 10वी ते 12वी ITI, पदविका, तंत्रनिकेतनातील
विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार असून या निर्णयामुळे गरजू विद्यार्थिनींची सोय होऊ शकणार आहे. पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात स्वच्छतेचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर शहरातील स्वच्छता पाहण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शहर अस्वच्छ करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अस्वच्छता पसरवणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. गेल्या 1.5 वर्षात नागपूर परिसरात असलेल्या 4 कंपन्यातील स्फोटात तब्बल 26 कामगारांचा मृत्यू झाला तर 19 कामगार गंभीर जखमी झाले. एवढ्या मोठ्या जीवितहानीनंतरही प्रशासनाला जाग आली नाही. अजूनही अनेक कंपन्यांमध्ये सुरक्षिततेची साधने कामगारांना देण्यात येत नाही. एखादी अनुचित घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येते असा आरोप होत आहे. सावंतवाडी येथून गोवा बांबोळी येथे रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका सोमवारी मध्यरात्री 2च्या सुमारास कोलवाड गोवा येथे रस्त्यावर अग्नी प्रलयात जळून खाक झाली. सुदैवाने रुग्णवाहिकेवर असणाऱ्या डॉक्टर व चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. यामध्ये असलेल्या रुग्णासह डॉक्टर व चालक बालंबाल बचावले आहेत. पुणे महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचा हस्तक्षेपाचा तीव्र पडसाद विरोधकांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. या भाजप केंद्रित अंदाजपत्रकाला महाविकास आघाडीने विरोध दर्शविला असून या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाची 14 ऑक्टोबरची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. ही सुट्टी पूर्ववत करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे. विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे यांनी 10 फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशानुसार 14 ऑक्टोबरची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. 287 गावांना पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकती करावी लागत असल्याचे चित्र आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी पाणी टंचाई निवारण आराखडा जिल्हा प्रशासनाने मंजूर केला आहे. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात छुपा संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या जात आहेत. त्यातच फडणवीसांकडे असलेल्या गृह विभागाने राज्यातील सर्व आमदार आणि प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेत रिपोर्ट सादर केलाय. या आढावा रिपोर्टमध्ये ज्या आमदार नेत्यांना गंभीर सुरक्षेचा धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी राजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची दखल घेतली असून विकिपीडियावरील मजकूर हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केलाय. यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी या कक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असताना जे मुख्यमंत्र्यांचा कक्ष सांभाळत होते त्या मंगेश चिवटे यांची नेमणूक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 2024 रोजी हजारीबाग झारखंड येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात झाली. या अभियानात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत 10 तालुक्यांतील 115 तर चिमूर प्रकल्पांतर्गत 5 तालुक्यातील 55 अशा 167 गावांचा समावेश असून यंत्रणांनी विकास आराखडा तयार करावा अशी सूचना जिल्हाधिकारी विनय गोडा GC यांनी दिली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकार तत्पर आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसरात दामिनी पथक नेमण्यात येणार आहे अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. तर महिला आणि पालकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यावर उपाययोजना आखण्यासाठी तरुणांचे नेतृत्व वाढवण्याची गरज आहे. त्यांच्या माध्यमातून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल आणि त्याद्वारे बालकांना सुरक्षित करण्यास सहकार्य लाभेल असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. उद्धव सेनेला कोकणात लागलेली गळती काही केल्या थांबत नसून राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवेंनी अलीकडे शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सोमवारीच मातोश्रीवर जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट ताजी असतानाच मंगळवारी उद्धव ठाकरे सेनेचे सिंधुदुर्गचे जिल्हा प्रमुख संजय पडतेंनी आपल्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. 2027 साली नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराला हजारो कोटी रुपयांचा निधी मिळणार असून शहराचा विकास होणार आहे. याच विकासा कामादरम्यान गोदा पात्रातील सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. रामकुंडातील सिमेंट कॉन्क्रीट काढून टाकावे अशी मागणी पुन्हा एकदा पर्यावरण प्रेमी करत आहेत, तर पुरोहित संघाकडून पर्यावरण प्रेमींच्या मागणीला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण पूर्वेतील नीतिवली टेकडीवर बसून आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके यांना इंग्रजांविरुद्ध लढण्याचं बळ मिळालं. मात्र या गुफेंचा विकास अजूनही कागदावरच आहे. दरम्यान गेल्या 25 वर्षापासून भारतीय इतिहास संकलन समितीच्या वतीनं स्थानिक आगरी कोळी बांधवांच्या उपस्थितीत इथं वासुदेव फडके यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. 18 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्यावर मुंबई, गुवाहाटी आणि जयपूर येथे दाखल केलेल्या FIR मध्ये अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे. या FIR मध्ये इंडियाज गॉट लेटेंट या शोच्या एका भागात केलेल्या कथित अश्लील विधानाबद्दल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमरावती जिल्ह्यातील बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. अमरावती शहरात सुद्धा बनावट जन्म दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यात खोटे कागदपत्र सादर केल्याप्रकरणी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये 6 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या दरामुळे सोन्याची खरेदी करावी की नको असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात निर्माण होत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आजही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,695 प्रति ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 7,970 आहे. डोक्यावर हक्काचे छत असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. गडचिरोली जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत 1000 जणांचे घराचं स्वप्न साकार होणार आहे. पहिल्या टप्प्यात 526 घरकुलांना मंजुरी मिळाली असून लाभार्थ्यांना लवकरच अनुदान वाटप केले जाणार आहे. 1,20,000 रुपये घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना मिळतात. बांधकामाच्या टप्प्यानुसार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते. हिंदू तरुणांनी लवकर लग्न करावं आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा असा विश्व हिंदू परिषदेच्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील केंद्रीय बैठकीत महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. याविषयीची माहिती विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र गोवाचे महामंत्री गोविंद शेंडे यांनी दिली आहे. टेस्ला कार लवकरच भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये एलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या टेस्ला आणि स्टारलिंक या कंपन्या भारतात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मोदी सरकारने $40,000 पेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवरील मूलभूत सीमा शुल्क 110% वरून 70% पर्यंत कमी केले आहे. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने युट्यूब आणि इतर सोशल मीडियावरील अश्लील कंटेंटवरून केंद्र सरकारला सवाल केलाय. रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे विचारणा केली आहे. छावा चित्रपट पाहिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि बलिदान पाहून प्रभावित झालेला भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी येथील शिक्षण व्यवस्थेबाबत एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे. हा चित्रपट पाहून मला पडलेला प्रश्न म्हणजे आम्हाला शाळेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबाबत का शिकवलं गेलं नाही, कुठेच काही उल्लेख नाही असं त्यांनी म्हटलंय. पटपडगंज येथील भाजप आमदार रवींद्र सिंग नेगी यांनी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर मोठा आरोप केलाय. रवींद्र सिंग नेगी यांनी आरोप केलाय की मनीष सिसोदिया यांनी आपच्या कार्यकर्त्यांनी पटपडगंज येथील आमदार कार्यालयातील सर्व सरकारी साहित्याची चोरी केली आहे. मनीष सिसोदिया आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार कार्यालयातून AC, खुर्च्या, पंखे आणि LED चोरले आहेत असं ते म्हणाले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपने अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण त्याआधी शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. 20 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता रामलीला मैदानावर शपथविधी समारंभ होणार असल्यामुळे संपूर्ण मैदानावर रेड कार्पेट अंथरले जाईल असे सांगितले जात आहे.
हॉटेलमधल्या खोल्या किंवा स्वच्छतागृहांमध्ये छुपे कॅमेरे लावण्याचे भयंकर प्रकार आतापर्यंत उघड झाले असून काही प्रकरणातील आरोपींना बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. पण आता थेट एका मॅटर्निटी हॉस्पिटलमधल्या सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ थेट युट्यूबवर अपलोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हा सगळा प्रकार गुजरातच्या राजकोट भागातील असून या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने जबाबदारी झटकत सिस्टीम हॅक झाल्याचा दावा केलाय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयागराजमधील 2 नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो तेथील पाण्याच्या अस्वच्छतेबद्दल धक्कादायक अहवाल दिला आहे. संगमाच्या ठिकाणी असलेले पाणी आंघोळीसाठी अजिबात योग्य नाही, तसेच हे पाणी प्राशन करण्यालायकही नाही असेही मंडळाने म्हटलंय. अनेक भाविक आंघोळीनंतर ओंजळीत घेऊन पाणी पित असतात. गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात 10वीतील विद्यार्थिनीने 26 जानेवारी रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर शाळेत भाषण दिले. मात्र काही दिवसातच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पीडित मुलीच्या शाळेतील शिक्षकच आहे. अत्याचाराची घटना घडल्यानंतरही सदर विद्यार्थिनीने आपली स्वप्न पूर्ण करण्याचा चंग बांधला असून मोठ्या धाडसाने ती बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे. उन्नावच्या जिल्हा कारागृहात बंद असलेल्या हजारो स्त्री पुरुष कैद्यांनी प्रयागराज महाकुंभाच्या पाण्यात स्नान केले. तुरुंगात असताना त्यांना हे शक्य नसल्याने ते स्वतःला धन्य समजत आहेत. मात्र त्यांच्या कारागृह अधीक्षकांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. डेल्टा एअरलाइन्सचे विमान सोमवारी कॅनडातील टोरंटो पियर्सन विमानतळावर उतरताना हिमवादळानंतर जोरदार वाऱ्याने उलटले. त्यात विमानातील 80 प्रवाशांपैकी 18 जण जखमी झाले. यामध्ये एका लहान मुलासह 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. 2 व्यक्तींना विमानाने ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलंय, तर मुलाला मुलांच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. उर्वरित 12 जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील नौशाराचा समावेश देशातील मागास भागात व्हायचा, पण आता या भागात सोन्याच्या शोधासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. कुंडपासून निजामपूर पर्यंत नौशारा जिल्ह्यात सोन्यासाठी खोदकाम सुरू आहे. नौशेराला पंजाबच्या अटकेपर्यंत जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुलापर्यंत नदीच्या किनाऱ्यावर खोदकाम सुरू आहे. भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या सिंधू नदीत सोन्याचा शोध सुरू आहे. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारला दहशतवाद्यांची सरकार म्हटलंय. बांगलादेशात झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ शेख हसीना यांनी घेतली. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशात झालेल्या निदर्शनात 800 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात पोलीस कर्मचारीही होते. शेख हसीना यांनी झूम लिंकद्वारे 5 विधवा महिला आणि त्यांच्या मुलांशी चर्चा केली. त्यात त्यांनी युनूस सरकारने बांगलादेशला दहशतवाद्यांचा अड्डा बनवल्याचे म्हटलंय. तसेच हे सरकार उद्ध्वस्त करून पुन्हा बांगलादेशात परतणार असल्याचे देखील सांगितले. एलॉन मस्कच्या 13व्या मुलाला 5 महिन्यापूर्वी जन्म दिल्याचा दावा करत सोशल मीडियावर खळबळ उडवून देणाऱ्या कन्झर्वेटिव्ह इन्फ्लुएन्सर ॲशली सेंट क्लेअरने मस्क यांच्यासोबत कथित प्रेम संबंध कसे सुरू झाले याचा खुलासा केला आहे. या प्रेम संबंधामुळे तिला गुप्ततेचे जीवन जगण्यास भाग पडल्याचेही तिने म्हटले. दक्षिण लेबनानच्या रस्त्यावर सोमवारी हमास चीफ खुलेआम बिनधास्त फिरत होता. या दरम्यान एका इस्रायली ड्रोनने हमास चीफ मोहम्मद शाहीनचं अवघ्या 3 सेकंदात काम तमाम केलं. युद्धविराम कराराअंतर्गत इस्रायलला दक्षिण लेबनानमधून पूर्णपणे मागे हटायचं होतं. त्यावेळी हा हल्ला झाला. इस्रायल आणि हिजबुल्लाह मध्ये 14 महिने चाललेलं युद्ध संपवण्यासाठी हा करार करण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित छावा हा सिनेमा देशभरात गाजतो आहे. या दरम्यान विकीने कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण हा राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्याचा गौरव करावा अशी मागणी ठाण्यातील एका बाल कलाकाराने केली आहे. अथर्व वगड असे या बाल कलाकाराचे नाव असून त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली. करण सिंग ग्रोवरचा टीव्ही प्रवास चांगला राहिलाय. त्याने दिल मिल गए आणि कुबूल है सारखे सुपरहिट शो दिले आहेत. करण सिंग ग्रोवरला टीव्हीचा रोमॅन्स किंग म्हटलं जातं. त्याच्या चाहत्यांना तो रोमॅन्टिक भूमिकांमध्ये खूप आवडतो. अशातच आता करण सिंग ग्रोवर टीव्हीवर पुन्हा पदार्पण करणार आहे. करण शेवटचा 2020 मध्ये टीव्हीवर दिसला होता. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. छावा चित्रपट पाहण्यासाठी एक तरुण घोड्यावर स्वार होऊन थेट सिनेमागृहात आल्याचा व्हिडिओ दिसतोय. या तरुणाने छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा धारण केल्याचाही पाहायला मिळाला आहे.
भारतीय संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईमध्ये आहे. भारताचा पहिला सामना हा 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध रंगणार आहे. दुबईतून आता एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांचे वडील यांचे निधन झाले आहे. ते दुबईहून दक्षिण आफ्रिकेत परतले असून पुन्हा संघात कधी दाखल होणार याचा अजून काहीच अंदाज नाही. यामुळे संपूर्ण संघात दुःखाची लाट पसरली. मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा सेमीफायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक ही विदर्भाने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विशेष कामगिरी करू शकले नाही. या उलट मुंबईकडून खेळणाऱ्या शिवम दुबेने मात्र गोलंदाजीत कहर केलेला दिसला. शिवम दुबेने मुंबईकडून पंजा काढला आणि विदर्भाला लोळवून टाकले. तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. अशाच सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.